दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पंचवटी पोलीस स्टेशन येथील जबरी चोरी व भद्रकाली पोलीस स्टेशन येथील दंगलीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात अंबड गुन्हे शाखा युनिटला यश आले. प्रवीणभाई दवे हे रिक्षेने प्रवास करत असताना दोन अनोळखी पुरुषांपैकी एका इसमाने त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन हातातील धारदार वस्तूने त्यांच्या बरगडीवर मारले व त्यांच्या हातातील 5 लाख रुपये असलेली पैशांची बॅग हिसकावल्याची घटना घडली होती. पंचवटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्ह्यातील मुख्य आरोपी किशोर बाबूराव वाकोडे हा पसार होता. काल गुन्हे शाखा अंबड युनिटचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी हा ओवळेगाव पनवेल येथे असल्याचं समजलं. त्या अनुषंगाने पोलिसांनी ओवळेगाव पनवेल येथे सापळा लावून आरोपी किशोर बाबूराव वाकोडे यास ताब्यात घेतले. आरोपीने गुन्हा केल्यानंतर तो उज्जैन, इंदोर मध्य प्रदेश, बिदर कर्नाटक, पुणे, नवी मुंबई, पनवेल येथे पोलिसांना चकवा देत फिरत होता. हा आरोपी चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असून तसेच भद्रकाली पोलीस ठाणे दंगलीच्या गुन्ह्यातील देखील आरोपी असल्याचं निष्पन्न झालं असून त्यास पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर नाशिक शहरातील अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.